रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण मेंढापूर या ठिकाणी आहोत. माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित आबा पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील हे या माढा विधानसभेच्या मैदानात उतरलेले आहेत. शरदचंद्र पवार पक्षांनी त्यांच्या हाती तुतारी दिली. या मतदारसंघामध्ये गावोगावी फिरून ते प्रचार सभा घेत आहेत. आज मेंढापूर या ठिकाणी आहेत. मेंढापूर हे भविष्यातलं सोलापूर नजीकचं चिंचोली MIDCचं शहर जसं आहे तसं मेंढापूर हे गेल्या 40 वर्षापासून चर्चेत राहिलेलं आहे. पंढरपूर तालुक्यात MIDC झाली पाहिजे, मेंढापूर या ठिकाणी MIDC झाली पाहिजे अशी मागणी 40 वर्षापासून होत आलेली होती. या गावातील तरुणाईचं या गावातील अनेक 2 पिढ्या MIDC होणार का या चिंतेत गेल्या, उत्सुकतेत गेल्या. आज आबासाहेबांनी या ठिकाणी निर्धार व्यक्त केलाय की 1 वर्षाच्या आत MIDCला मंजुरी आणल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही या ठिकाणी या गावात. आबा काय सांगाल? पंढरपुरामध्ये 1984 साली बेरोजगारांनी मोर्चा काढला. MIDC झाली पाहिजे ही मागणी 40 वर्षाची होती. तिकडे समाधानदादा अवताडे सांगतायत की MIDCला मंजुरी आणली कासेगाव परिसरात, परंतु फक्त 52 एकराचं सर्वेक्षण त्या ठिकाणी होणार आहे. आज या ठिकाणी MIDCला मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. पूर्वीच्या विद्यमान आमदार म्हणतायत की त्यांना पाठपुरावा करायला कोणी अडवलं होतं का? तुम्ही काय सांगा? मी आपल्याला दुग्धेश्वराच्या नगरीतून मी हा माझ्या सर्व मतदार राजाला शब्द दिलाय की मी आजपर्यंत जे बोललो ते करून दाखवले. त्यामुळं हा देखील मी शब्द विचारपूर्वक दिलाय की उद्या 20 तारखेला निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आत 2000 एकर जमीन जी उपलब्ध आहे, जेवढी जमीन उपलब्ध आहे तेवढी जास्तीत जास्त जमीन उपलब्ध करून उद्या आम्ही त्या ठिकाणी MIDC नुसती नोटिफिकेशन न काढता प्रत्यक्षात अलॉटमेंट करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळ्या परीनं प्रयत्न केलेत. आतापर्यंत आम्ही कारखान्याच्या माध्यमातून तो प्रस्ताव वारंवार तिथं नेऊन ठेवला आहे, परंतु मी आमदार नसल्यामुळं तो मंजूर झालेला नाही. उद्या पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सरकार आपलं येणार आहे. उद्या त्या ठिकाणी माढा मतदारसंघातून लोक मला निवडून देतील आणि मी 1 वर्षाच्या आत MIDC करून, जसं आपण 1984चं सांगितलं, म्हणजे माझ्या जन्माच्या पासून हा विषय प्रलंबित आहे, तो सोडवण्याचं भाग्य ते माझ्या हाताला लागेल अशी मला पांडुरंगाच्या हातून सेवा घडवेल असं मला वाटतं. आबा, मनोजदादा जरांगे यांनी एक असं आवाहन केलंय की मराठा समाजाला समजते की कोण आपल्या पाठीशी होतं आरक्षण आंदोलनाच्या काळात आणि कोण विरोधात होतं, कुणाचं समर्थन नव्हतं. आज या मतदारसंघामध्ये तुम्ही आव्हान करताना दिसतंय पत्रकारांच्या माध्यमातून की तुम्हाला फोन पेवर पाठवलेल्या पैशाचा हिशोब द्या. काय प्रकार आहे हा नक्की? आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी मनोजदादा जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले होते आणि पिंपळनेर कारखान्यावरती एक उपमुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमातून आमदार साहेबांनी मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्यावरती काही बोलले नव्हते, परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी काही ठेका घेतलाय का अशा पद्धतीची टीका करून समाजाच्या भावना दुखावल्या, समाजाचे मन दुखवली, समाजाची तशीच आमच्या सगळ्याची बदनामी केली असं देखील आम्हाला वाटतं. आणि त्याचा राग हा सर्वत्र व्यक्त झाला आणि त्यानंतर त्यांना माफी देखील मागावी लागली. आणि याचबरोबर दुसरा एक प्रकार घडला. दुसरा प्रकार म्हणजे या मतदारसंघात पंढरपूरला एक मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची सभा होती आणि त्या सभेसाठी त्या ठिकाणी उमेदवार रणजित भैया शिंदे यांनी सांगितलं की 50,000 रुपये देऊन त्या ठिकाणी पैशात किंमत त्या ठिकाणी समाजाची केली आणि ही समाजाला आवडलं नाही. त्या ठिकाणी दान हे गुप्त करावं
उजव्या हातानं केलं तर डाव्या हाताला कळू नये अशी आपली संस्कृती असताना या पैशाचा माज असणाऱ्या उमेदवारांनी या बाबतीत खर्च केला अशा पद्धतीचं हा खर्च नसून सेवा असते. परंतु ह्या भावना समाजाला आवडल्यानं समाजाने प्रत्येकाने 1-1, 2-2 रुपये त्यांना फोन पे केले. म्हणून मी त्यांना जाहीर आव्हान करतो की फोन पे केलेले पैसे एकूण तुम्हाला किती आले. म्हणजे समाजाला तुम्ही 50,000 दिले आणि तुम्हाला 5 लाख आले का 2 लाख आले का 1 लाख आले किती आले हे तुम्ही जाहीर करावं. तुमचं फोनपेचं स्टेटमेंट जाहीर करावं आणि हे पैसे तुम्ही तुमच्या प्रपंचाला वापरले का आत्ता निवडणुकीच्या प्रचाराला वापरताय, हे पैसे तुम्हाला का ठेवून घेतले, आपण हे पैसे समाजाचे का परत केले नाहीत, हा माझा त्यांना सवाल आहे. जोपर्यंत तुम्ही या समाजाचे प्रत्येकाचे 1 रुपया असू द्या पण तो समाजाचा आहे, तो तुम्ही परत करेपर्यंत तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही. आणि त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं, कुणी या आंदोलनात मदत केली आणि कुणी बाजूला होतं, कुणी विरोधात होतं, ही देखील या माधून आपल्याला स्पष्ट होतंय. मी माझ्या बाबतीत सांगायची गरज नाही, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यापासून. परंतु ह्यांनी ज्या पद्धतीनं समाजाप्रती समाजाला घातक पद्धतीची वृत्ती त्यांची समोर आली आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या बाबतीत त्यांना ह्या निवडणुकीमध्ये मराठा समाज हा फटकारेल ह्यांच्याबद्दलचा राग मनात आहे. काही गावात तर आपल्याला त्या काळात बघितलं असेल की त्यांना गावबंदी केलेली होती आणि उद्या मतदानाला देखील मतदानबंदी होईल असं मला वाटतं. आबासाहेब, तुम्ही आता भाषणातून उल्लेख केला की 42 गाव 2007 साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. पंढरपूर तालुक्याची 4 विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली. 42 गावं माढा विधानसभेत गेली. तुम्ही आता बोलताना सांगितलं की 78 गावात फिरवू देणार नाही असे काही प्रकार बोलले जात आहेत. काय प्रकार काय तो नक्की? ते आता आपण बघितलं असेल की मला पण काही पेट्रोल कुर्लीतून मुलांचे फोन आले आपल्या सहकाऱ्यांचे की या ठिकाणी आज भाषणं झाली सभेमधून काही लोक जे गुंड प्रवृत्ती जी आहेत ती दादांच्या समक्ष बोलली की तुम्ही 42 गावात बघा, मी 78 गावात फिरू देणार नाही अशा दमबाजीची भाषा केली. त्यावेळेस ती लोक त्या ठिकाणी चिडली होती आणि ती लोकांना आवडलं नाही. त्या न आवडल्यामुळं त्या ठिकाणी मी आव्हान केलं लोकांना की आपण गेले 15 वर्ष यांना मतं दिली, आपण कधीही त्यांना असं बोललो नाही आणि बोलणार देखील नाही. परंतु यांनी बोललेलं आपल्याला आवडलं का, तर लोकांनी खालून सांगितलं नाही आणि याचं उत्तर उद्या निवडणुकीत लोक देतील मतदान रुपये. विठ्ठल परिवारातून दुसऱ्यांदा आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान दिले जाते. 2014 साली कल्याणराव काळे यांनी निवडणूक लढवली होती. 35,000 इतक्या मतांनी पराभूत झाले होते. ते या 42 गावातून बरीचशी पाठ रक्कम कल्याणराव काळेंची मतदारांनी केली होती. आता या 42 गावातून विठ्ठल परिवाराचा नेता विठ्ठलचा चेअरमन मैदानात उतरलाय. भगीरथ भालके, कल्याणराव काळे, युवराज पाटील, गणेश पाटील समर्थक जे आहेत या विठ्ठल परिवारातील, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? आपल्याला आठवत असेल 2014च्या निवडणुकीत त्यावेळेस जर बबनदादा शिंदे साहेब विरुद्ध कल्याणराव काळे साहेब निवडणूक सरळ लढत झाली असती तर त्यावेळेस कल्याणराव काळे साहेब विजयी झाले असते. परंतु त्यावेळेस देखील शिवाजी सावंत सर उभा राहिले, साठे उभा राहिले आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा जो रूल आहे डिवायडेशनचा आणि सत्ता करायचा तोच रूल त्या ठिकाणी वापरला आणि डिवायडेशन करून त्यावेळेस दादा निवडून आले. आता या निवडणुकीत देखील तीच भूमिका आहे की त्या ठिकाणी साठे पण उभा आहेत आणि सावंत हे शिंदेच्या मागे आहेत आणि त्या ठिकाणी परत एकदा आपल्याला रोखण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. परंतु आता जनता हुशार आहे, ह्या पवार साहेबांच्या पाठीशी आहे आणि विठ्ठल परिवारातले सगळे नेते हे आजपर्यंत पवार साहेबाला मानणार आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की पवार साहेबाचा उमेदवार म्हणून सगळे हेवे दावे बाजूला ठेवून त्या ठिकाणी पवार साहेबांना मत म्हणून उद्या मतदान करतील आणि विठ्ठल परिवारातले सगळे नेते, त्यांचे सर्व सहकारी, सर्व त्यांचे कार्यकर्ते हे पवार साहेबांशी निष्ठा राखणार आहेत. आणि अभिजित पाटील या निवडणुकीत महत्त्वाचं नसून पवार साहेबांना मत हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पवार साहेबांना मत देण्यासाठी हे त्या ठिकाणी कोणीही मागं पुढं बघणार नाही. आणि आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर जाणवेल की वरून जरी काही दिसत असेल तर विठ्ठल परिवार आतून मात्र एक आहे. आबासाहेब, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये
परिचारक आणि अवताडे यांच्यात मागील 2 वर्षात खूप बिनसलं होतं. 3,500 कोटी आणले असते तर साड्या वाटायची वेळ आली नसती, अशी टीका परिचारकांनी केल्याचंही म्हटलं जात होतं. परिचारक मैदानात उतरणार, मी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असंही प्रशांतराव परिचारक म्हणत होते. परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी आपला निर्णय बदलला. पक्षनिष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची आहे म्हणून त्यांनी अवताडे यांना पाठिंबा दिला. पक्षनिष्ठा महत्त्वाची असताना महायुतीच्या उमेदवारांचा ते प्रचार मोहोळमध्ये करताना दिसून येत आहेत, पंढरपूरमध्ये करताना दिसून येत आहेत. इकडे शहाजी बापूच्या प्रचारातही त्यांचे समर्थक आहेत. या 42 गावामध्ये पांडुरंग परिवारातील अनेक नेते हे आमदार बबनदादा समवेत दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही? पंढरपुरात विठ्ठलची निवडणूक जिंकल्यानंतर दंड ठोपटले होते आणि हा भारतनानांचा पठ्ठ्या मैदानात येण्याचं आव्हान करतोय म्हणला होता. त्याचा तर हा परिणाम नाही. आपण जसं बोललात तसं निवडणूक असती, निवडणुकीमध्ये हार जीत असती, निवडणुकीच्या निकालानंतरचा जोश असतो. त्याच पद्धतीनं या निवडणुकीत देखील जरी त्या ठिकाणी आपल्याला महायुतीचा त्यांचा धर्म काय असेल आपणच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी 2 वर्षे एकमेकाविरुद्ध बोलत नव्हते, एकमेकाविरुद्ध एवढा टोकाचा विषय होता, परंतु शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी त्यांचं संपलं. तसंच उद्या मला या निमित्तानं आव्हान करायचं त्यांना की जर आपण एका टोकाचं दुसऱ्या टोकाला मिटवून घेत आहे तर माझ्यासारख्या सामान्य पोराचा एखादं बोललेलं वाक्य देखील खपवून घ्याचाल. त्यांनी एवढं बोललेलं खपवून घेतलंय, मग माझ्यासारखे एक वाक्य खपवून घ्याचाल आणि आपल्या पंढरपूर तालुक्यातले सगळे नेते, मग विठ्ठल परिवाराचे सगळे नेते असतील आणि पांडुरंग परिवाराचे नेते असतील, ते माझ्या डोक्यावरती हात आशीर्वाद देतील आणि मतदान रूपी निवडून आणतील अशी मला खात्री वाटते. शिवाजी सावंत सर जे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी वाकाव येथे काही दिवसांपूर्वी मेळावा घेतला होता समर्थकांचा. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या समर्थकांनी आणि त्यांनी अशी भावना व्यक्त केली होती, मागील 30 वर्षात कशा पद्धतीनं अन्याय झाला हेही मांडलं होतं. आणि काल त्यांनी अकस्मातपणे आमदार बबनदादा शिंदे यांच्या समवेत बैठक झाली, पाठिंबा जाहीर केला. याबाबत काय सांगा? मी मगाशी जसं सांगितलं 2009ला पण तसंच झालं होतं. त्यांनी एक आले परत एकमेकावर लढले. 2014ला पण कल्याणराव काळे साहेबांना त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी डिवायडेशनचा रूल वापरला. आत्ता पण तोच रूल वापरलाय. यांच्या तिघाची मिली बघत आहे. साठे, सावंत आणि शिंदे एकच आहेत, फक्त यांनी वेगवेगळी रूपं दाखवून त्या ठिकाणी नागरिकांना नवीन नेतृत्व तयार होऊ द्यायचं नाही आणि यातून दाबायचं राजकारण आतापर्यंत केलंय. हे राजकारण आता सगळ्याला कळलंय. एका बाजूला तुम्ही परांड्यात वेगळी भूमिका घेताय, करमाळ्यात वेगळी घेताय, माड्यात वेगळी घेताय आणि पंढरपूर मंगळवेढ्यात वेगळी घेताय. त्यामुळे हे सगळ्याला सर्वस्फूर्त आहे. त्यामुळे ह्याच्यातून मला नक्की माहिती आहे की आता जनता ही सगळी एकच होती लोकसभेला, तरी देखील 52,000 लीड आले. त्यामुळं या निवडणुकीचा निकाल हा पवार साहेबांच्या बाजूने असेल. मोठे प्रस्थ समजले जाणारे टेंभुर्णीतले कुटे बोबडे यांनी आज तुम्हाला पाठिंबा दिलाय. आणखी असे अनेक नावं पुढे येणार आहेत, काय सांगा? आता 1 तासात तुम्हाला रिझल्ट येईल. धन्यवाद.